Hello friends, today's lecture on chapter number 6, Statistical Quality Control. What is statistical quality control? A quality control system, inspection, testing and analysis to ensure that quality of the product produced is as per the laid down quality standards. Quality control system means inspection. म्हणजेच आपण काय करणार आहे त्याच्यामध्ये एखाद्या पार्ट्सला काय करणार आहे चेक करणार आहे त्याला चेक करणार आहे त्याचं इन्स्पेक्शन करणार आहे देन काय करणार आहे टेस्टिंग करणार आहे त्याचं टेस्टिंग करणार आहे अँड देन ॲनालिसिस दिस इन्स्पेक्शन अँड टेस्टिंग रिझल्ट्स ओके टू इन्श्युअर द क्वालिटी ऑफ द प्रोडक्ट प्रोड्यूस्ड आणि हे कशासाठी करणार आहे आपण आपल्याला खात्री झाली पाहिजे की जो प्रॉडक्ट आहे तो क्वालिटी प्रोड्यूस झालेला आहे त्या प्रॉडक्टची क्वालिटी मेंटेन झालेली आहे याच्यासाठी आपण काय करणार आहे इन्स्पेक्शन टेस्टिंग अँड ॲनालिसिस क्वालिटी कंट्रोल सिस्टीममध्ये करणार आहे ओके देन SQC इन्व्हॉल्व्स ॲनालिसिस ऑफ द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ प्रोडक्शन आउटपुट बाय inference from supplying the output interference from supplying the output. SQC involves quality characteristics or analysis of the characteristics. Analysis characteristics काय involves आहेत. SQC consists of त्याच्यामध्ये SQC consists of 3 general activities. कोणकोणत्या ॲक्टिव्हिटीज होतात दॅट इज द ॲनालिसिस कॅरेक्टरिस्टिक्स ओके systematic collection and recording of data accurately. Systematic collection and recording of data accurately. Then analyzing the data. काय करणार आहे आपण जो इन्स्पेक्शन आणि टेस्टिंगमधून जो डाटा मिळालेला आहे तो काय करणार आहे कलेक्ट करणार आहे तो काय करणार आहे कलेक्ट करणार आहे किंवा रेकॉर्ड करणार आहे देन ॲनालायझिंग द डाटा त्यानंतर त्या डाटाला काय करणार आहे जो डाटा आपल्याला मिळणार आहे त्याला काय करणार आहे ॲनालिसिस करणार आहे and then practical implementation or management action and then practical implementation आणि त्यानंतर काय करणार आहे प्रॅक्टिकली त्याला काय करणार आहे इम्प्लिमेंट करणार आहे स्टॅटिस्टिकल क्वालिटी कंट्रोल इज सिस्टमॅटिक ॲज कम्पेअर्ड टू गेज वर्क ऑफ haphazard process inspection and the mathematical statistical approach neutralizes personal bias and uncovers pure judgment. तर याच्यामध्ये काय आहे स्टॅटिस्टिकल क्वालिटी कंट्रोल इज सिस्टमॅटिक टेक्निक ऑफ द मेजरमेंट अँड जजमेंट ऑफ द क्वालिटी ऑफ द प्रोडक्ट अबाउट द क्वालिटी ऑफ द प्रोडक्ट जजमेंट किंवा त्याला काय करणार आहे स्टॅटिस्टिकली त्याचं काय करणार आहे ॲनालिसिस करणार आहे दॅट इज द स्टॅटिस्टिकल क्वालिटी कंट्रोल. Objectives and importance of statistical quality control. Objectives and importance. Better specification achievement. ज्यावेळी आपण प्रोडक्ट प्रोड्यूस करणार आहे त्यावेळी आपल्याला काय करणार आहे बेटर स्पेसिफिकेशन अकॉर्डिंग टू द कस्टमर ॲप्रोच काय करणार आपल्याला जे कस्टमरला हवा आहे त्याची रिक्वायरमेंट काय आहे त्याची नीड काय आहे ते काय करणार आहे आपण त्या प्रोडक्ट मधून काय करणार स्पेसिफिकेशन त्याचे अचीव करणार आहे. इम्पॉर्टन्स इन कस्टमर रिलेशन्स पण इम्पॉर्टन्स आहे ते त्यामध्ये बेटर रिलेशन विथ कस्टमर बेटर इन्स्पेक्शन मेथड जी आहे ती बेटर असणार आहे स्टॅटिस्टिकल क्वालिटी कंट्रोलमध्ये दॅट इज द ऑब्जेक्टिव्ज बाय द SQC. लेस स्क्रॅप रिवर्क जनरेशन स्क्रॅप कसा होणार आहे रिड्यूस होणार आहे स्क्रॅप काय होणार आहे रिड्यूस होणार आहे मोस्ट इफिशियंट युटिलायझेशन ऑफ इक्विपमेंट अँड मशीन्स म्हणजे जे मशीन्स किंवा इक्विपमेंट इन्स्ट्रुमेंट जे आहेत त्याचं काय करणार आहे त्याचा वापर करणार आहे आपण इफिशियंट युटिलायझेशन. डेव्हलपमेंट ऑफ युनिफॉर्मिटी ऑफ क्वालिटी मीन्स एखादा शाफ्ट आपण प्रोड्यूस करणार आहे त्याचा डायमीटर आहे 50 mm असे
हजारो शाफ्ट आपण प्रोड्यूस करणार आहे, त्यातले जास्तीत जास्त शाफ्ट हे काय असणार आहे, त्याचा डायमीटर काय असणार आहे, 50 mm असणार आहे. दॅट इज द युनिफॉर्मिटी, दॅट इज द युनिफॉर्मिटी ऑफ क्वालिटी. ॲडव्हान्टेजेस, बेटर क्वालिटी लेवल, बेटर क्वालिटी लेवल, क्वालिटी लेवल बेटर असणार आहे. युनिफॉर्मिटी ऑफ क्वालिटी, युनिफॉर्मिटी म्हणजे एकसारखे डायमेन्शन्स फ्रिक्वेंटली येणे. अवॉइड वेस्टेजेस ऑफ मटेरियल, वेस्टेज अवॉइड करणार आहे. प्रॉपर यूज ऑफ इक्विपमेंट, इन्स्ट्रुमेंट, मशीन्स. ओके, प्रॉपर यूज ऑफ इक्विपमेंट्स म्हणजे त्याचा प्रॉपर यूज करणे. नेक्स्ट आहे इंट्रोडक्शन टू स्टॅटिस्टिकल क्वालिटी कंट्रोल. इंट्रोडक्शन टू स्टॅटिस्टिकल क्वालिटी कंट्रोल. स्टॅटिस्टिकल कन्सेप्ट, स्टॅटिस्टिकल कन्सेप्ट याच्यामध्ये बघा सेंट्रल टेंडन्सी. आता ही जी सेंट्रल टेंडन्सी इन्क्लूड, याच्यामध्ये सेंट्रल टेंडन्सीमध्ये काय काय इन्क्लूड आहे बघा. व्हॉट इज द मिनिंग ऑफ सेंट्रल टेंडन्सी? when accurately measured the dimension of most of the components tend to concentrate close to middle of the two extremes. Most of the components tend to concentrate close to middle of the two extremes. This called as central tendency. तर याच्यामध्ये बघा कॉन्सन्ट्रेट क्लोज टू मिडल ऑफ द टू एक्स्ट्रीम्स म्हणजेच काय, दोन एंड पॉईंट आहेत, एक हायेस्ट आहे, एक लोएस्ट आहे. याच्यामधल्या ॲव्हरेज लेवलला किंवा त्याच्या मिडल लेवलला कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे या सेंट्रल टेंडन्सीमध्ये. दॅट इज अ सेंट्रल टेंडन्सी. सेंट्रल टेंडन्सी इज usually expressed in three ways. Central tendency usually expressed in three ways. First one is the average value, means arithmetic mean. Second one is the middle value, means median, and the most frequently occurring value means mode. Mean, mode, median, that is the central value expressed by this way. First one is the mean, arithmetic mean. It is the average of all the values. It is the average of all the values of sample if x1, x2 ... xn. Mean is represented by x bar. Mean is represented by x bar. X bar ने त्याला represent केलं जातं. X bar is equal to x1 plus x2 plus x3 ... xn divided by n. Divided by n. N total number of product, total number of measured quantity. N means total number of measured quantity. आता याच्यामध्ये किंवा नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स आपण असं त्याला म्हणतो. N means नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स. याच्यामध्ये बघा x बार इज इक्वल टू x1 प्लस x2 प्लस x3 ... xn डिवायडेड बाय n. x1 मीन्स फर्स्ट ऑब्झर्वेशन, x2 मीन्स सेकंड ऑब्झर्वेशन. हे जे आहे याचं काय करणे, ॲव्हरेज घेणे. याचं काय करणे, ॲव्हरेज घेणे. मीन्स एक्स बार मीन्स अरिथमेटिक मीन. मोड, इट इज द व्हॅल्यू दॅट ऑकर्स मोर फ्रिक्वेंटली. फॉर एक्झाम्पल बघा 2 3 3 3 4 2 2 3 2. That is the observations. That is the observations. But in observations, more frequently value. Which is the more frequently value? Here 2 and 3 occur more frequently. Hence mode is 2 and 3. Hence mode is 2 and 3. मोड कसा आहे, 2 आणि 3 आहे. 2 आणि 3 ही व्हॅल्यू ह्या ऑब्झर्वेशनमध्ये जास्त वेळा आलेली आहे. त्यामुळे या ऑब्झर्वेशन्समधला मोड जो आहे तो 2 and 3. बोथ व्हॅल्यूज आर मोर. Then median. When all observations are arranged in ascending or descending order. When all observations are arranged in ascending or descending order, then median is the magnitude of middle case. Then median is the magnitude of middle case for n is odd.
आता एन ही व्हॅल्यू जर ऑड असेल, ऑड नंबर असेल तर काय येणार आहे बघा, n+1 होल डिवायडेड बाय 2, n+1 होल n+1 डिवायडेड बाय 2 मीन्स n+1 ही ब्रॅकेटमध्ये आहे व्हॅल्यू डिवायडेड बाय 2 दिस व्हॅल्यू. ओके, अँड इफ n इवन अँड इफ n ही व्हॅल्यू जर इवन असेल, ही सम संख्या असेल, मेडियन इज ॲव्हरेज ऑफ n/2. त्यावेळी मेडियन काय असणार आहे, मेडियन इज ॲव्हरेज ऑफ n/2 अँड n/2 होल प्लस 1. या दोन्हीचा ॲव्हरेज जी व्हॅल्यू असणार आहे ती मेडियन म्हणून, या दोन्हीची ॲव्हरेज व्हॅल्यू असणार आहे ती मेडियन म्हणून येईल. जर आपण ऑब्झर्वेशन जे आहेत ते अरेंज केले असेंडिंग ऑर्डर, जे चढत्या क्रमानं, असेंडिंग अँड डिसेंडिंग मीन्स चढता क्रम आणि उतरता क्रम. आपण जर चढत्या क्रमानं ऑब्झर्वेशन्स अरेंज केली आणि जर n ऑड असेल तर काय होणार आहे, n+1 डिवायडेड बाय 2. आणि इफ n इवन असेल तर मेडियन काय असणार आहे, ॲव्हरेज ऑफ दी n डिवायडेड बाय 2 अँड n/2 होल प्लस 1 याचा ॲव्हरेज असणार आहे. देन रेंज, इट इज डिफरन्स बिटवीन लार्जेस्ट ऑब्झर्व्ड व्हॅल्यू अँड स्मॉलेस्ट ऑब्झर्व्ड व्हॅल्यू. तर याच्यामध्ये रेंज म्हणजेच काय, एक लार्जेस्ट ऑब्झर्व्ड व्हॅल्यू अँड स्मॉलेस्ट ऑब्झर्व्ड व्हॅल्यू यामधला डिफरन्स मीन्स रेंज. Difference means range. Then standard deviation. इथं या स्टँडर्ड डेव्हिएशन, रेंज, स्टँडर्ड डेव्हिएशन, व्हेरियन्स जे आहे ते डिस्पर्जन आपण त्याला म्हणतो. त्याला काय म्हणतो, डिस्पर्जन. डिस्पर्जन इज डिफाइंड ॲज द एक्सटेंट टू विच डाटा इज स्कॅटर्ड अबाउट द झोन ऑफ सेंट्रल टेंडन्सी. डिस्पर्जनमध्ये त्याला काय केलं, तो डाटा काय केला, स्कॅटर केला जातो. मी त्याला काय केला जातो, पसरवला जातो. याच्यामध्ये डिस्पर्जन युजली मेजर्ड अँड एक्सप्रेस्ड इन 3 ways. रेंज मीन्स लार्जेस्ट ऑब्झर्व्ड व्हॅल्यू मायनस स्मॉलेस्ट ऑब्झर्व्ड व्हॅल्यू यामधला डिफरन्स. Then standard deviation is represented by sigma. सिग्मा या सिम्बॉलला आपण त्याला रिप्रेझेंट करतोय. त्याचा व्हेरियन्सला आपण काय करतोय, सिग्मा स्क्वेअर. स्टँडर्ड डिव्हिएशनचा स्क्वेअर मीन्स व्हेरियन्स. तर बघा, स्टँडर्ड डिव्हिएशन इट इज द रूट मीन स्क्वेअर ऑफ द डिफरन्स बिटवीन द ऑब्झर्वेशन अँड मीन. डिफरन्स बिटवीन द ऑब्झर्वेशन अँड मीन. तर इथं आला आहे बघा मीन, एक्स बार इज इक्वल टू x1 + x2 + x3 डॉट xn डिवायडेड बाय n. सिग्मा इज इक्वल टू अंडर रूट ऑफ x1 - x बार होल स्क्वेअर प्लस x2 - x बार होल स्क्वेअर प्लस x3 - x बार होल स्क्वेअर. हे असं कुठं करून देणार आहे, xn प्लस xn बार स्क्वेअर बार होल स्क्वेअर डिवाइडेड बाय n. That is the standard deviation. Variance, this is sum of square of deviations from the arithmetic mean divided by number of observations. It is the square of standard deviation. Standard deviationचा square means variance. That is means sigma square. याचा स्क्वेअर मीन्स म्हणजे याचंच फक्त काय करायचं आहे, जे रूट आहे रूट काढून टाकायचं आहे. दॅट इज द व्हेरियन्स. आता आपण काय काय बघितलं, मीन, मोड, मीडियन, रेंज, स्टँडर्ड डेव्हिएशन अँड व्हेरियन्स. त्याच्यावरचा हा प्रॉब्लेम आहे. फाइंड सेंट्रल टेंडन्सी ऑफ फॉलोइंग डाटा
फाइंड सेंट्रल टेंडन्सी ऑफ फॉलोइंग डाटा. सेंट्रल टेंडन्सीमध्ये काय काय आहे, मीन, मोड आणि मीडियन. याच्यामध्ये काय काय आहे बघा, व्हॅल्यूज काय काय आहेत, ऑब्झर्व व्हॅल्यूज 2 3 4 5 2 3 4 5 4 5. दॅट इज द 10 ऑब्झर्व व्हॅल्यू. मीन्स एन मीन्स 10. म्हणजेच काय आलं, एकूण 10 ऑब्झर्वेशन्स आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे टोटल 10 ऑब्झर्वेशन्स आली. देन फाइंड मीन. मीन इज इक्वल टू 2 + 3 + 4 + 5 + 2 + 3 + 4 + 5 + 4 + 5. या सर्वांचं काय करायचं, समेशन करायचं. म्हणजे याचं काय करायचं, प्लस करायचं. डिवायडेड बाय नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स मीन्स एन 10 इज इक्वल टू 3.7. सेकंड मीन किती आला, 3.7. मोड याला काय करायचं, इट इज ऑब्झर्व दॅट 4 and 5 इच ऑकर 3 times. आता याच्यामध्ये बघा, नंबर 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 आहे. 2 किती वेळा आला आहे, 2 वेळा. फ्रिक्वेन्सीमध्ये 2 आला. 3 2 वेळा आलेला आहे, फ्रिक्वेन्सीमध्ये 2 आला. 4 आहे तो 4 3 वेळा आलेला आहे, 5 3 वेळा आलेला आहे. टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स 10. आता याच्यामधला 4 आणि 5 हे काय आहेत, फ्रिक्वेंटली जास्त वेळा आलेले आहेत, 3 वेळा आलेले आहेत. म्हणून त्याचा मोड जो आहे तो मोड इज 4 and 5. इट इज बायमोडल डाटा. आणि याला आपण काय म्हणतोय, बायमोडल डाटा. मोड मिळाला आपल्याला. देन मीडियन. द टर्म्स कॅन बी अरेंज्ड ॲज असेंडिंग ऑर्डर. आता या सगळ्याला काय केलं, असेंडिंग ऑर्डर केलं. म्हणजे याच्यातली स्मॉलेस्ट व्हॅल्यू कुठली आहे, 2 2 2, देन 3 3, देन 4 4 4, देन 5 5 5. ओके, असेंडिंग ऑर्डरनं आपण त्याला अरेंज केला. ओके, देन n/2 इज इक्वल टू 10 divided by 2. नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स 10. 10 divided by 2 इज इक्वल टू फिफ्थ टर्म इज, आता फिफ्थ टर्म 10/2 म्हणजे 5 आलं. 5 मीन्स या असेंडिंग ऑर्डर अरेंज केलेली आहे त्यातला पाचवी जी व्हॅल्यू असणार आहे ती घ्यायची आहे. फिफ्थ टर्म इज 4. फिफ्थ टर्म इज 4. देन n/2 + 1 या दोन्हीचा ॲव्हरेज करायचा. n/2 + 1, n/2 + 1. ओके, टर्म इज इक्वल टू 5 + 1. n/2 किती आलं, 5 आलं, +1, 5 + 1 6. 6 टर्म. 6वी टर्म का आहे, 5वी पण 4 आहे आणि 6वी पण 4च आहे ना. ॲव्हरेज ऑफ 4 and 4 या दोन्हींचं ॲव्हरेज, या दोन्हींचं ॲव्हरेज. आता ॲव्हरेज कधी घेतलं आहे, नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स आर इन इवन असेल म्हणजे 10 आहे त्यावेळी आपण काय करणार आहे, त्याला काय करणार आहे, n/2 अँड n + 2 + 1 या दोन्हींचं ॲव्हरेज घेणार आहे. मग 4 4 4 + 4 8. 8 divided by 2 means 4. means the result is median is 4. Median is 4. Thank you friends.